हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला कॉमर्स फर्स्टचा जो पहिला युनिट आहे मीनिंग अँड नेचर ऑफ बिझनेस त्याला स्टार्ट करतो आहे. त्यातला जो पहिला पॉईंट आहे आपल्या फर्स्ट युनिटचा तो आहे बिझनेस अँड इट्स फीचर्स. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. ओके, पहिल्यांदा आधी बिझनेस म्हणजे काय ते समजून घेऊया. बिझनेस ह्यालाच आपण व्यवसाय असंही म्हणतो. मग बिझनेस म्हणजे काय तर ज्यावेळी एखादी व्यक्ती थोडेफार पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी ज्यावेळी वस्तूंची देवाणघेवाण करत असते किंवा एखाद्या वस्तूचे उत्पादन घेत असते तर त्याला काय म्हटलं जातं, बिझनेस असं म्हटलं जातं. ओके, मग जी डिक्शनरी ऑफ मॅनेजमेंटमध्ये बिझनेसची डेफिनेशन मांडण्यात आली आहे ती पहिल्यांदा आपण बघून घेऊया. इथे त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, बिझनेस ॲज द ॲक्टिव्हिटी ऑफ बाईंग अँड सेलिंग गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स और प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस इन ऑर्डर टू मेक प्रॉफिट. म्हणजे काय तर प्रॉफिट मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या वस्तूंची देवाणघेवाण करणे म्हणजेच काय, खरेदी विक्री करणे किंवा एखादी वस्तूचे उत्पादन घेणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्या इतरांना पुरवणे ह्याला काय म्हटलं जातं, बिझनेस म्हटलं जातं. सेम हाच अर्थ तुम्हाला सेकंड डेफिनेशनमध्येही दिसून येणार आहे. ओके, मग आता जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो आहे फीचर्स ऑफ बिझनेस. ते आपण आता बघूया. त्यामधला जो पहिला पॉईंट आहे किंवा पहिलं जे फीचर आहे बिझनेसचं ते आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेसला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणून ओळखलं जातं. कारण का तर बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली काय होत असतात आणि त्यामध्ये समाजातले जे वेगवेगळे घटक असतात त्यांचा समावेश होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेडर्स आहेत किंवा बँकर आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा साधे एम्प्लॉई आहेत, सगळ्यांचा समावेश किंवा त्यांना थोडेफार काय म्हणतात ते बिझनेसमधून जो प्रॉफिट होत असतो त्यातून त्यांचाही काय होत असतो, थोडाफार फायदा होत असतो. त्यामुळे बिझनेसला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. सेकंड जो फीचर्स आहे ते सेकंड ते आहे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे काय तर बिझनेसमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय होत असतं, गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवांचे काय होत असते, देवाणघेवाण होत असते. मग आता जे वस्तू आहेत त्यांचा पुन्हा दोन भागामध्ये समावेश होतो किंवा दोन गटामध्ये त्याची विभागणी केली जाते. ते म्हणजे कंझ्युमेबल गुड्स आणि इंडस्ट्रियल गुड्स. आता कंझ्युमर गुड्स म्हणजे काय तर जे डायरेक्टली आपण कंझ्युमर्सला ज्या वस्तू देत असतो किंवा ज्या कंझ्युमरच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना ज्या आपण वस्तू पुरवतो त्यांना कंझ्युमर गुड्स म्हणतात. आणि इंडस्ट्रियल गुड्स म्हणजे जे आपण एखाद्या वस्तूचे उत्पादन घेण्यासाठी एखाद्या कंपनीला जे रॉ मटेरियलच्या स्वरूपात पुरवत असतो त्या वस्तूंना काय म्हटलं जातं, इंडस्ट्रियल गुड्स. ओके, आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा आपल्याला माहीत आहे की ज्यामध्ये बँकिंग सर्व्हिस आहे, इन्शुरन्स सर्व्हिस आहे किंवा कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा समावेश हा सर्व्हिसेसमध्ये होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे फीचर ते आहे बाईंग अँड सेलिंग. म्हणजे काय तर बिझनेसमध्ये मोस्टली काय केलं जातं तर वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. ओके, मग ह्यामध्ये जर बिझनेसचा विचार केला म्हणजे एखाद्या कंपनीचा विचार केला तर कंपनी काय खरेदी करणार तर रॉ मटेरियल खरेदी करते किंवा प्रोडक्शन घेण्यासाठी प्लांट अँड मशिनरीची खरेदी करत असते किंवा प्रॉपर्टीची खरेदी करत असते. जर कंझ्युमरचा विचार केला तर कंझ्युमर आपल्या गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करत असतो. ओके, म्हणजे थोडक्यात बिझनेस म्हणजे काय तर वस्तूंची खरेदी विक्री करणे. त्यानंतर चौथं जे फीचर आहे ते आहे कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. बिझनेस ही काय आहे तर एक कंटिन्यू ॲक्टिव्हिटी आहे. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याच्या गरजा ह्या राहणार आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी माणूस हा नेहमीच काय करत असणार आहे, वस्तूंची खरेदी विक्री करत राहणार आहे. म्हणून बिझनेसला काय म्हटलं जातं, कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. नेक्स्ट जे आहे ते आहे प्रॉफिट मोटिव्ह. बिझनेस करण्यामागचं जे एम आहे किंवा बिझनेसचं जे मेन जे लक्ष असतं ते काय असतं तर मेकअप प्रॉफिट मिळवणं. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे क्रिएटिव्ह. बिझनेस हे
चं जे नेचर आहे ते क्रिएटिव्ह आहे. कारण का तर बदलत्या वातावरणानुसार किंवा काळानुसार लोकांच्या ज्या गरजा ह्या असतात, काय होत असतात, चेंज होत असतात आणि त्या चेंज होणाऱ्या गरजा लक्षात घेऊन बिझनेसला काय करावं लागतं, स्वतःमध्येही चेंजेस करावे लागतात आणि त्यानुसार बिझनेसमध्ये किंवा बिझनेस वर्ल्डमध्ये आपल्याला काय दिसतात, नवनवीन चेंजेस झालेले दिसतात. म्हणून ती एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट आहे ते आहे डायनॅमिक. म्हणजेच काय, तर डायनॅमिकला लवचिकता असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपलं पहिला आता जो आपण पॉईंट बघितला क्रिएटिव्ह, त्याच्याशीच रिलेटेड आहे की बिझनेसमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक काळानुसार काय होत असतात, चेंजेस होत असतात. बिझनेसचे ट्रेंड्स जर आपण बघितले तर प्रत्येक पर्टिक्युलर पिरियड नंतर बदलत असतात. तशा लोकांच्या मागण्याही काय होत असतात, चेंज होत असतात. त्यामुळे ह्या ज्या बदलत्या मागण्या आहेत त्या लक्षात घेऊन बिझनेसला काय करावे लागतात, स्वतःमध्ये चेंजेस किंवा स्वतःचं जे प्रोडक्शन बिझनेस घेतं, एखादी कंपनी घेत असते त्यामध्ये चेंजेस करावे लागतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डायनॅमिक. ओके. त्यानंतर 8वं जे फीचर आहे ते रिस्क अँड अनसर्टन्टी. बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात रिस्क आणि अनसर्टन्टीचा समावेश होतो. कारण का, तर बिझनेसमध्ये जो प्रॉफिट मिळतो तो मुळातच रिस्क ॲक्सेप्ट करण्याबद्दल काय असतो, मिळणारा रिटर्न्स असतो. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क घेताय, बिझनेस करताय म्हणजे तुम्ही एखाद्या प्रकारची काय करताय, रिस्क घेताय, म्हणून तुम्हाला त्यातनं जो रिटर्न्स मिळतो तो तुम्हाला प्रॉफिट स्वरूपात मिळत असतो. मग आता जे रिस्क असतात त्या पुन्हा 2 प्रकारच्या असतात. पहिली जी रिस्क असते ते इन्शुरेबल रिस्क, की ज्याच्यामध्ये काय असतं की आग लागून नुकसान होणारं असेल किंवा हे चोरीमुळे होणारं नुकसान असेल, तर अशा ज्या काही गोष्टी असतात की ज्यांचा तुम्ही काय करू शकता, इन्शुरन्स काढू शकता. त्या ज्या धोके पुढे संभवू शकतात यासाठी तुम्ही काय करू शकता, आधी त्यांचा इन्शुरन्स काढू शकता. त्याला इन्शुरेबल रिस्क म्हणतात. आणि सेकंड जो रिस्कचा प्रकार आहे तो नॉन इन्शुरेबल रिस्क, म्हणजे ज्या अनपेक्षित गोष्टी, म्हणजे ज्यांच्याबद्दल तुम्ही कोणत्याही प्रकारची काय करू शकत नाही, भाकीता आखू शकत नाही किंवा अंदाज लावू शकत नाही, अशा प्रकारच्या जे रिस्क असतात त्यांना नॉन इन्शुरेबल रिस्क म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्मेंट पॉलिसीज आहेत किंवा कन्झ्युमर्स बिहेवियर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सोशल ॲक्टिव्हिटीज. आता बिझनेसला सोशल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. कारण का, तर इट्स नीड द सपोर्ट ऑफ व्हेरियस सोशल ग्रुप. मुळात जे समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचा बिझनेसला काय लागतो, सपोर्ट लागतो. फॉर एक्झाम्पल, भांडवलासाठी इन्व्हेस्टरची गरज असते. तुम्ही माल तयार करता तो खरेदी करण्यासाठी कस्टमर्सची गरज असते. सेम त्याचप्रमाणे तुम्ही बिझनेसमध्ये उत्पादन घेण्यासाठी एम्प्लॉईजची गरज असते, बरोबर. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बिझनेसला एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. नेक्स्ट जो आहे 10वा पॉईंट फीचरचा तो आहे गव्हर्मेंट कंट्रोल. जो ऑल ओव्हर जो बिझनेस चालतो त्याच्यावर पूर्णपणे गव्हर्मेंटचा कंट्रोल असतो. कारण तुम्ही ज्यावेळी एखादा बिझनेस स्टार्ट करायचं म्हटलं तर तो स्टार्ट करण्यासाठी लागणाऱ्या लायसन्सपासनं त्या बिझनेस कशा पद्धतीने चालवला गेला पाहिजे इथपर्यंतचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन काय केलेले असतात, त्या देशाच्या गव्हर्मेंटने ठरवलेले असतात. आणि त्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या चौकटीत राहूनच बिझनेसमधलं काय करावं लागतं, आपला बिझनेस करावा लागतो. ओके. अँड लास्ट जे आहे फीचर ते आहे सोशल सिस्टीम. बिझनेस हे सोशल सिस्टीमचा एक पार्ट आहे. कारण का, तर जशी सोशल ॲक्टिव्हिटी आपण 9वा पॉईंट बघितला त्याच्याशीच रिलेटेड हा आहे की सोशल जे समाजाशी रिलेटेड काय असतात किंवा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश हा बिझनेसमध्ये होत असतो. आणि त्याची जाणीव ठेवून त्यांना काय करावं लागतं, बिझनेसला किंवा बिझनेसमधला आपला बिझनेस करावा लागतो, बरोबर. त्यामुळे काय, अ सिस्टीम इज अ इस्टॅब्लिश अरेंजमेंट ऑफ कंपोनंट्स विच लीड टू द अटेनमेंट्स ऑफ डिझायर ऑब्जेक्टिव्ह अकॉर्डिंग टू प्लॅन. सिस्टीम इज कंपोज ऑफ सेट ऑफ सबसिस्टीम. म्हणजे काय, तर बिझनेस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल, group, institute, organization and resources which are directly or indirectly related to the production and distribution of goods and services for the satisfaction of human wants. म्हणजे काय, तर बिझनेसमध्ये ज्या वस्तू व सेवांची
उत्पादन घेतलं जात असेल किंवा देवाणघेवाण म्हणजे खरेदी विक्री होत असेल, या सगळ्यांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध हा कस्टमरच्या इच्छा आणि आकांक्षा पुऱ्या करण्याशी असतो. म्हणजे थोडक्यात समाजातले जे वेगवेगळे घटक असतात त्यांना सेवा पुरवण्यासाठी काय करत असतो आपण, बिझनेस करत असतो. म्हणून ती एक काय आहे, सोशल सिस्टीम आहे. ओके, आय होप तुम्हाला जे मी एक्सप्लेन केलं ते समजलं असेल.